सध्या E20 पेट्रोलमुळे भारतात अनेक गाड्यांचं इंजिन आणि मायलेज घटल्याच्या तक्रारी समोर येत आहेत आणि स्वतः केंद्र सरकारने देखील हे मान्य केले की 3 ते 5% गाड्यांचे मायलेज हे घटलेलं आहे. पण जर आता E20 पेट्रोलमुळे तुमची गाडी खराब होत असेल तर कंपनी तुम्हाला याची नुकसान भरपाई देणार आहे आणि स्वतः कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. छत्तीसगडच्या रायपूर ग्राहक न्यायालयाने एका ग्राहकाच्या तक्रारीवर मारुती सुझुकी कंपनीला थेट नवीन कार देण्याचे किंवा 20 लाख रुपये व्याजासह परत करण्याचे आदेश दिले आहेत. E20 पेट्रोलमध्ये 20% एथेनॉल असतं आणि 80% पेट्रोल असतं. आता सरकार हे पेट्रोल प्रदूषण कमी करण्यासाठी आणते, पण हे पेट्रोल E20 कम्पॅटेबल गाड्यांसाठी सुरक्षित आहे. आता E20 मुळे जर तुमची गाडी खराब झाली असेल तर घाबरून जाऊ नका. या 3 स्टेप्स फॉलो करा. पहिलं म्हणजे तुमची गाडी E20 मुळे खराब झाली असेल तर ताबडतोब तिला अधिकृत सर्व्हिस सेंटरला घेऊन जा. दुसरं म्हणजे अधिकृत सर्व्हिस सेंटरवाल्याकडून लिखित रिपोर्ट तयार करून घ्या की नेमकी गाडी कशामुळे खराब झाली आहे. E20 मुळे असेल तर तसं त्याला लिखित रिपोर्टमध्ये लिहून द्यायला सांगा. आणि तिसरं म्हणजे जर तुमची गाडी खराब झाली आहे E20 मुळे तर तुम्ही ग्राहक न्यायालयात याची दाद मागू शकाल. आता तक्रार करण्यासाठी तुमच्याकडे कार खरेदीची पावती, सर्व्हिस सेंटरचा रिपोर्ट, पेट्रोल भरल्याचं बिल आणि कंपनी सोबत झालेल्या संभाषणाचा पुरावा असणं गरजेचं आहे. जर कोर्टात दोष सिद्ध झाला तर कंपनीला तुमची गाडी फुकट दुरुस्त करून द्यावी लागेल किंवा नुकसान भरपाई द्यावी लागेल. मग आता E20 मुळे गाडी खराब झाली असेल तर घाबरू नका. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून ते देखील त्यांच्या गाडीची नुकसान भरपाई लगेच घेऊ शकतात. व्हिडिओ आवडले असल्यास जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करायला विसरू नका.